आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता याचा 27वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. स्तोत्रकर्ता दावीद राजा ह्या असणाऱ्या स्तोत्रसंहिता 27 मध्ये बऱ्याच गोष्टी ह्या ठिकाणी सांगत आहे. स्तोत्रकर्ता हा दावीद आपल्या असणाऱ्या कठीण अवस्थेमध्ये ज्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये संकट आहेत, शत्रूंपासून अनेक धोके आहेत, आजूबाजूला शत्रू त्या ठिकाणी कदाचित उपस्थित असतील, कदाचित अशा परिस्थितीमध्ये हे स्तोत्र 27 किंवा हे स्तोत्र तो या ठिकाणी लिहित आहे आणि त्याचा एक प्रगल्भ विश्वास तो या ठिकाणी तो आम्हाला प्रगट करत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, केवळ प्रगल्भ विश्वासच नाही तर तो शत्रूंच्या इच्छेपेक्षा देवाच्या इच्छेला प्राधान्य देत असताना तो आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तो ह्या ठिकाणी अजून एक महत्त्वाच्या गोष्टीकडे तो लक्ष केंद्रित करतो आणि ते म्हणजे की परमेश्वर हाच त्याचा संरक्षण करता आहे आणि केवळ तोच त्याला एक उत्तम प्रकारचं भवितव्य देईल आणि संरक्षण देईल. या सर्व गोष्टी तो त्या ठिकाणी मोठ्या विश्वासाने तो त्या ठिकाणी प्रगट करत आहे. ज्या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये संकट आहेत, ज्या प्रकारे शत्रू सैन्य त्याच्या अवतीभोवती असेल, अगदी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो म्हणतो की मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तो आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस, हे माझे उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. किती सुंदर ही दाविदाची असणारी ही प्रार्थना आहे की ज्यामध्ये तो त्याची निर्भरता तो देवावर दाखवत आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये दिसणारे न दिसणारे अनेक संकट असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उतार चढाव आमच्या जीवनामध्ये असतील, पारिवारिक जीवनामध्ये असतील, पण ज्यावेळेस आम्ही या स्तोत्र 27 कडे बारकाईने लक्ष केंद्रित करतो, कठीणतेमधून जात असताना हा दावीद राजा त्या ठिकाणी त्याची निर्भरता या ठिकाणी प्रगट करतो आणि तो म्हणतो, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. त्याच्या अवतीभोवती अतिशय भयानक अशी कदाचित परिस्थिती असेल, पण परमेश्वराची सुरक्षितता, परमेश्वरापासून आलेलं धैर्य, परमेश्वरापासून आलेली हिंमत एवढंच केवळ नाही तर परमेश्वरापासून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी झटण्याची तयारी जी दावीद राजा ह्या ठिकाणी दाखवत आहे, त्याचं भवितव्य जे परमेश्वरावर निर्भर आहे, त्याचं संरक्षण जे परमेश्वरावर निर्भर आहे, त्याच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी, त्याचं सहाय्य, इतर सर्व गोष्टी तो ज्या केंद्रित करत आहे ते सर्व आणि सर्व परमेश्वराशी केंद्रित करत आहे. प्रियांनो, किती सुंदर शिकण्यासारखी एक गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. ज्याप्रमाणे दाविदाची निर्भरता ही केवळ आणि केवळ परमेश्वरावर आहे. काय आमच्या जीवनामध्ये आजच्या दिवशी, केवळ आजच्याच दिवशी नाही, आमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस काय आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, काय आम्ही परमेश्वरावर निर्भर राहून आम्ही त्या ठिकाणी व्यतीत करायला तयार आहोत का? काय परमेश्वराच्या निर्भरतेवर आम्ही चालायला तयार आहोत का? ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर अवलंबून आहोत, ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर निर्भर आहोत, त्यावेळेस आम्ही हे समजू शकतो, आम्ही हे अनुभवू शकतो की परमेश्वर आमचा पुरवठा करणारा यावी इरे आहे. परमेश्वर आमचा विजयाची पताका म्हणजे यावी निस्सी आहे. परमेश्वर आमचा एल शद्दाय आहे. परमेश्वर आमचा एल रोई आहे. परमेश्वर आमचा यावे रोफे आहे. आम्हाला हे समजून यायला उशीर लागणार नाही. हे कधी होतं? ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर निर्भर राहायला सुरुवात करतो. आणि म्हणून परमेश्वरावर ह्या दाविदासारखं निर्भर राहणं हे नितांत गरजेचं आहे, कारण परमेश्वर हा आमच्या जीवनामध्ये
अद्भुत रीतीने कार्य करणारा आमचा जिवंत देव आहे. आणि म्हणून दावीद या स्तोत्राच्या असणाऱ्या उत्तरार्धामध्ये किंवा त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो स्पष्टपणे ह्या ठिकाणी बोलायला विसरत नाही आणि तो म्हणतो, ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. जर आमच्या जीवनामध्ये कल्याणकारक होण्याचे जर आशीर्वाद हवे असतील तर आम्हाला परमेश्वराच्या प्रतीक्षेमध्ये खंबीर होऊन हिम्मत धरून परमेश्वराची प्रतीक्षा करणं हे नितांत गरजेचं आहे. चढ उतार येतील, आनंद दुःख येईल, ग्रासलेले दिवस येतील, संकट येतील, उपासमार येईल, वेगवेगळ्या प्रकारच्या कठीणता येतील, पण ह्या सर्व गोष्टीमध्ये काय मी परमेश्वरावर निर्भर राहून त्याच्या मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न करत आहे का? आम्ही हा विचार केला पाहिजे प्रियांनो. कारण तोच परमेश्वर, जो परमेश्वर दाविदाचा प्रकाश आणि तारण आहे, तोच परमेश्वर खात्रीनं कल्याण करणार आहे. आणि म्हणून आमचा हा विश्वास हवा दाविदासारखा. आम्ही हे विश्वासानं म्हटलं पाहिजे की परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? आणि ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी विश्वासाने कबूल करतो त्यावेळेस खात्रीनं विश्वास ठेवा की ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीनं माझं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या योजनेत फेल्युअर्स नाही आहेत. आम्ही हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. देवाची योजना ही अगाध आहे. देवाची योजना ही समृद्ध आहे. देवाची योजना अद्भुत आहे. विविध गोष्टींनी नटलेली देवाची योजना आहे. आणि देवाच्या योजनेत ज्यावेळेस देव आम्हाला आणतो त्यावेळेस ती योजना कधीही फेल्युअर होत नाही. ती योजना कधीच आमच्यासाठी एक कष्ट म्हणून, एक श्राप म्हणून कधीच ती उभा राहत नाही. कारण ती देवानं बनवलेली योजना असते, ती दैवी योजना असते. आणि म्हणून ज्यावेळेस जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर परमेश्वराच्या असणाऱ्या चांगुलपणाचा अनुभव घ्यायचा असेल, या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीनं माझं कल्याण जर करत आहे, तर आम्ही परमेश्वराच्या वेळेवर संपूर्णपणे निस्वार्थपणे विश्वास ठेवायला हवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही दैवी आशेवर त्या ठिकाणी अवलंबून असणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या असणाऱ्या कल्याणकारी गोष्टीनं आम्ही स्वतःला रोज आणि रोज आश्वासित केलं पाहिजे. रोज आणि रोज आम्ही हे स्मरण दिलं पाहिजे की खात्रीनं परमेश्वर माझं कल्याण करणार आहे. ती वेळ दूर नाही, ती वेळ जवळ आहे. आणि एवढंच केवळ नाही, जो देव आमच्या जीवनामध्ये सुरुवात करतो तो देव आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट शेवटासही नेतो. आणि म्हणून आम्ही विश्वासाने ही प्रार्थना केली पाहिजे, हे दयाळू परमेश्वरा, संकटाच्या छायेमध्येही तुझ्या असणाऱ्या कल्याणकारक असणाऱ्या आशीर्वादांचा वर्षाव माझ्या जीवनामध्ये होऊ दे. माझा विश्वास अशाच रीतीने आढळ राहू दे. मला जिवंत असतानाच तुझ्या कृपेचा, तुझ्या महत्कृत्यांचा, तुझ्या असणाऱ्या कल्याणकारक वरदानांचा स्पष्टपणे पाहण्याचा अनुभव तू दे देवा. यासाठी की त्या सर्व गोष्टी घेऊन मी इतरांपर्यंत तुझ्या असणारी महानतेच्या गोष्टी सांगेन व तुझं गौरव त्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे मी करेन. माझं जीवन हे एक जिवंत साक्ष म्हणून असू दे. दे बापा, आजचा दिवस आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. सहाय्य तू कर, कृपा तू. आमचं जाणं येणं, आमच्या असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन.